रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामः नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मावद्धर प्रभु रामचन्द्रदेवताभ्यो नमः ब्रह्मध्वजाय नमः अक्षतां समर्पयामि तथा च पुष्पमालां समर्पयेत ब्रह्मध्वजाय नमः पुष्पमालां समर्पयेत तथा च एकतन्त्रेण दीपं प्रज्वाल्य आणि सर्व कल्याणपूर्वचे हिंदू प्रेमी नागरिक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी समितीचे अध्यक्ष आणि आपले कल्याणपूर्वचे लाडके आमदार माननीय श्री गणपत गायकवाड यांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। यानंतर जे आपले हिंदू धर्माचं प्रतीक आहे गुढी, या गुढीचं पण यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे। आणि यानंतर आपण माननीय श्री गणपत गायकवाड आमदार कल्याणपूर्व व त्यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड यांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचं आहे। या ठिकाणी दादा उपस्थित आहेत, तसेच अण्णासाहेब रोकडे, दलित मित्र अण्णासाहेब रोकडे, महादेवजी रायभोळे साहेब व्यासपीठाकडे यायचं आहे। महादेवजी रायभोळे साहेब, संजयजी मोरे परिवहन सदस्य व कोकण सुपुत्र, नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी आपणही दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे। सुभाषजी मस्के साहेब परिवहन सदस्य, माजी परिवहन सदस्य सुभाषजी मस्के साहेब आपणही यायचं आहे। श्यामजी पोटदुखे अध्यक्ष मेडिकल आघाडी डॉक्टर श्याम पोटदुखे, विजय सर उपाध्याय उत्तर भारतीय अध्यक्ष व संचालक कल्याण शहर, नेरकर मामा अध्यक्ष वारकरी संप्रदाय प्रबोधन ट्रस्ट कल्याण शहर आपण यायचं आहे। आमचे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ श्रेष्ठ सांगळे महाराज आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे। या ठिकाणी डोंबिवलीवरून मुद्दाम उपस्थित राहिले आहेत सुप्रियाताई नायकर, कार्याध्यक्ष गोपाल कॉलेज या उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे। सुप्रियाताई नायकर तसेच रवीशेठ हराळे आपणही दीप प्रज्वलनासाठी यायचं आहे। रवीशेठ हराळे या ठिकाणी रेणुका दिदी उपस्थित आहेत। या कल्याणपूरचं कामकाज बघत असतात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संचालिका रेणुका दिदी याही उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती करतो आपण पूजन करायचं आहे। अण्णासाहेब तुम्ही ज्ञानदेव शेठ भुईर आपणही दीप प्रज्वलन करायचं आहे। अजून कोण आहे का मान्यवर? सुदाम शेठ पावसे आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी यायचं आहे। आणि आमच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष अनिलजी घुमरे यांना मी विनंती करतो आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। मॅडम उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण पूजन करण्यासाठी जायचं आहे। स्वस्ति नस्तार्षो अर्षणेः स्वस्ति नो बृहदवज्रदधातु तथा च छत्रपतिदेवताभ्यो नमः पूजयामि तथा च गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य करोमि। उपस्थित आहेत त्यांचे समितीचे हार्दिक स्वागत आणि पूर्ण मंडळ त्यांचं पण समितीचे हार्दिक स्वागत। या ठिकाणी स्वागत यात्रा समितीचे अध्यक्ष आणि गायकवाड या ठिकाणी गुढीचं पूजन करून श्रीफळ अर्पण करीत आहेत माननीय श्री गणपत गायकवाड आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुलभाताई गायकवाड। यानंतर मी विनंती करतो जरीमेरी सेवा मंडळाचे अध्यक्ष महादेवजी रायभोळे साहेब आपणास हे विनंती आहे आपल्या नेहमी मार्गदर्शन लाभत असं महादेवजी रायभोळे साहेब आपणही श्रीफळ वाढवायचं आहे। संजयजी मोरे साहेब
आपणास विनंती आहे, आपण श्रीफळ वाढवायचं आहे. नरेंद्र सूर्यवंशी आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपण श्रीफळ वाढवायचं आहे. सुभाषजी मस्के साहेब, तसेच सुभाषजी मस्के साहेब. अनाथनाथ अंबे करुणा विस्तारे वारे वारे जन्म वारे हरे पडलो आता संकट निवारे. जय देव महिषासुर मसने सत्यासुर मसने सर्वर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव भवन भोनी पाहता तुझा सेना है चारी समलो परंतु ना बोलवे काहे. याद करता पूर्ण प्रवाहे ते भक्ता लागे पावस लवलाये. जय देव महिषासुर मसने सत्यासुर मसने सर्वर विश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते न राजा नारायणे नमोस्तुते. प्रभु रामचंद्र भगवान की. कुंडली गौरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर भगवान की. नेरकर मामा कुठं आहेत, त्यांना विनंती आहे आपण श्रीफळ वाढवण्यासाठी यायचं आहे. नेरकर मामा अध्यक्ष कल्याण शहर वारकरी संपर्क आहे. राजेश अंकुश आपल्या समितीकडून हार्दिक स्वागत. आपला
सजावट किती आलं? कल्याण पूर्व विभागामध्ये नववर्षाच्या निमित्ताने कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी नववर्षाच्या निमित्ताने भव्य मिरवणूक काढलेली आहे. 2 वर्ष कोरोनाच्यामुळे ह्या नववर्षाची मिरवणूक निघत नव्हती, शोभायात्रा निघत नव्हती. पण महाराष्ट्र सरकारने अधिसूचना काढून जो कोरोना मुक्त महाराष्ट्र केलेला आहे आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये भव्य असा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. त्यांनी कोरोना मुक्त जाहीर केल्यानंतर आज ही भव्य शोभायात्रा निघाली आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या 14 एप्रिलला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीसुद्धा अशीच निघणार आणि ह्या जयंतीमध्ये त्याचे बहुजन सर्व समाज एकत्र आलेले त्या जयंतीला सुद्धा येतील अशी अपेक्षा आहे. जय भीम जय भारत. आणि खरोखर आज 2 वर्षानंतर या गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोठी शोभायात्रा कल्याणपूर्वीमध्ये माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या माध्यमाने आणि पूर्ण कल्याणकर या विषयावरती पूर्ण एकत्र होऊन जी गुढीपाडव्याच्या शोभायात्रा करतात त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आणि यापुढेही 2 वर्षानंतरचा जो कोरोनाचं संकट घालून आज खरोखर आज सरकारनेही महाराष्ट्र सरकारने जो कोरोना मुक्त केला आणि सर्वांना फ्री केला, सर्व नियम शिथिल केले, त्याबद्दल मी त्यांचेही एक आभार मानतो. आणि यापुढे या कल्याण पूर्वेसाठी माझं एक महत्त्वाचं मत असेल की या गुढीपाडव्याचा मी संकल्प करूया. या कल्याण पूर्वेचा विकास रस्ते असू दे, कोणत्याही याच्यात राजकीय याच्यामध्ये कोणताही भाग न घेता कल्याणकरांनी एक व्हा हा एक संदेश देऊ शकतो. आणि याच्यामध्ये नक्कीच संकल्प करूया कल्याण पूर्वेने आपल्या ह्या विकासाला चालना देण्यासाठी या कल्याणकर फलांनी एकत्र येऊन आपल्याला चांगल्यात चांगला विकास घडवून आणायचा आहे. यासाठी या गुढीपाडव्यानिमित्त संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सगळ्यात महत्त्व म्हणजे कोरोनामुक्तीच्या सुद्धा सर्व जनतेला शुभेच्छा. 2 वर्षाच्या भयावह परिस्थितीनंतर आज मोकळा श्वास घ्यायला सर्व जनतेला या सरकारने परवानगी दिली, त्याबद्दल आपल्या सरकारचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज नववर्षाचा प्रथम दिन, आजपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. पारंपरिक पद्धतीने गेली 15 वर्ष सातत्याने कल्याण पूर्व विभागामध्ये खूप मोठ्या उत्साहाने आणि सर्व लोकांच्या आणि सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये ही शोभायात्रा पार पडत असते. आजही ही शोभायात्रा तितक्याच उत्साहाने निघालेली आहे, परंतु कोरोनाचे नियम शिथिल होतील का नाही याची कल्पना नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, त्याचबरोबर काही चित्ररथ आणि आमचे काही पंथीय लोक याच्यापासून लांब असल्यामुळं या मिरवणुकीमध्ये तरीसुद्धा वारकरी संप्रदाय, त्यानंतर इतरही अनेक समाजाचे लोक, त्याचबरोबर महिला मंडळाचा आणि सर्वच राजकीय पक्षांच्या सगळ्यांचा समावेश या मिरवणुकीमध्ये शोभायात्रेमध्ये आहे. आणि अशी एक चांगली शोभायात्रा यावर्षी निघालेली आहे. पुढच्या वर्षी भविष्यामध्ये चांगला वेळ मिळेल तयारी करायला, तर यापेक्षा मोठी आणि चांगल्या पद्धतीची शोभायात्रा पुढे आपल्याला पाहायला मिळेल. सावित्रीबाई फुले यांनी जन्माला येऊन महिलांचा जो उद्धार केलेला आहे तो सांगण्यासारखा नाही आहे. कारण की मुलींना शिक्षणाचे दार मुलींसाठी त्यांनी जे उघडलेले त्याच्यापासून आज महिला एवढी प्रगती करून रिक्षा चालक, प्लेन चालक, रेल्वे चालक होऊन आज भारताचा विकास करतायत. सावित्रीबाईची ही पुण्य यांच्यासाठी थोर आहे, खूप थोर आहे.
आपण जर बघितलं असेल शेतकऱ्यांचा विषय असेल तर शेतकऱ्यांच्या विषयावरती
एक नेता सांगतोय आम्ही कनेक्शन कट नाही करणार, एक नेता सांगतो आम्ही कनेक्शन कापणार। उद्धव साहेबांनी जे आमदारांना फुकट घरं देण्याच्याबद्दल जी घोषणा केली, खरं तर ती घोषणा चुकीची होती आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये आणि लोकांमध्ये आमदारांच्याबद्दल, लोकप्रतिनिधीच्याबद्दल एक वेगळी चीड निर्माण झाली। खरं तर ती घरं फुकट नसून ती घरं पैसे देऊन, जसे म्हाडाची वगैरे जे लॉटरी काढतात, जसे म्हाडाची घरं सर्वसामान्य गरीब लोकांना देतात त्या प्रमाणाची ती घरं आहेत, ते पैसे देऊन घरं होती। पण उद्धव साहेबांनी जी घोषणा केली त्याच्यामुळे लोकांमध्ये वाईट मेसेज गेला। नंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सारवासारव करून त्याच्याबद्दल अजून काय सांगितलं। खरं तर या सरकारचं ज्या पद्धतीने काम चालू आहे त्याच्यामध्ये लोकांना पुढे जाण्यासाठी किंवा लोक समबळ भ्रमित आहेत आणि अशामुळे आज आपण बघितलं असेल का ही 9 वर्ष स्वागत यात्रा भव्य रूपाने निघते आणि यावर्षी कमी प्रमाणे रथ वगैरे कमी आहे, पण जनतेचा जो प्रतिसाद आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे। जनतेने खूप प्रतिसाद दिला आणि जनतेला विनंती करून कोरोना जरी गेला असेल कोरोनाचे नियम आपण सर्वांनी पाळावे। पुन्हा एकदा हिंदू 9 वर्ष स्वागत यात्रेला सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरं तर आज आपली स्वागत यात्रा एवढ्या भव्य स्वरूपात निघेल असं वाटलं नव्हतं। मागचे 2 वर्ष कोरोनामध्ये गेले आणि त्यानंतर यावर्षी आपण जर बघितलं असेल तर सरकार शोभायात्रा काढण्यासाठी परमिशन देणार की नाही देणार अशा सर्व समभागामध्ये आपण होतो। पण त्याच्यामध्ये संदीप तांबे आणि विष्णू जाधव या 2 लोकांनी आणि विष्णू जाधव यांचा हट्ट होता का दादा आपण आता 9 वर्ष स्वागत यात्रा काढायची, कारण की जिथे जिथे राजकीय सभा होतात किंवा राजकीय रॅली निघते तर त्याला करण्याचा अभाव होत नाही का असं त्यांचं मत होतं। सरकारने सुद्धा परमिशन द्यायची का नाही द्यायची हे 1 तारखेला सांगेल असं सांगितलं आणि याच्यामुळे शोभायात्रा काढण्यासाठी आपण 4 दिवसाच्या आधी मीटिंग घेतली
आणि 4 दिवसामध्ये आपण या शोभायात्रेची तयारी केली. खरं तर आपली हिंदू संस्कृती, आपल्या देशाची संस्कृती, कारण ही गुढीपाडव्याचे शोभायात्रा म्हणजे आपणच नाही तर साऊथ इंडियन लोक असू द्या, बंगाली लोक असू द्या, इतर जाती धर्माचे लोक असू द्या, हे सर्व जाती धर्माचे लोक ह्या वेळेस मागे पुढे एक दिवस मागे एक दिवस पुढे असत असतं. प्रत्येकाच्या बोलण्याप्रमाणे आपण ते करत असतो आणि ही संस्कृती आपल्या मुलाबाळांमध्ये टिकून राहावी, आपल्या मुलांमध्ये या संस्कृतीचा अभाव घ्यायला पाहिजे. आणि यासाठी आपण ती संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आणि यासाठी कल्याणपूर्वच्या तमाम सर्व नागरिकांनी जो सहकार देतात, जो सपोर्ट देतात, त्याबद्दल मी मनापासून खूप खूप आभार मानतो. कारण की आपण बघितलं असेल तर डोंबिवलीमध्ये ज्या टायमाला शोभायात्रा निघायची आणि ते सांगायचे सर्वात मोठी शोभायात्रा आमची निघते, पण कालांतराने नरेंद्र महाराज संस्था या कल्याणपूरमध्ये शोभायात्रा काढायचे. त्यांच्यासोबत मग स्वर्गीय कल्याणीताई पाटील यांनी सुरुवात केली आणि मग त्याच्यानंतर कल्याणीताई पाटीलने सांगितलं, दादा या स्वागत यात्रेचा अध्यक्ष तुम्ही बना. आणि त्या स्वागत यात्रेचा अध्यक्ष कल्याणीताई पाटीलने मला बनवलं. आणि त्यानंतर सर्व कल्याणपूर्वच्या लोकांचा समावेश होत गेला आणि ही शोभायात्रा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता भव्य स्वरूप या शोभायात्रेमध्ये यावं लागेल. खरं तर आज काही अडचणीमुळे आपण इथं मंडप बांधू शकलो नाही, मंडपचं काम झालं नाही, त्यामुळे आपल्याला उन्हात बसावं लागतं. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम लवकरात लवकर संपवायचा आहे. म्हणून जर सरकारने आधीचं डिक्लेरेशन आपल्याला दिलं असतं आणि आपल्याला आधीपासून माहिती असते सर्व, तर हा कार्यक्रम आपल्याला माहितीच आहे मागे 2 वर्ष बंद होता. पण त्याच्या आधी आपले शोभेचे रथ, विविध सामाजिक संस्थांच्या माहिती, समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्यांची माहिती अशा रथाच्या माध्यमातून आपण पोहोचवण्याचं काम करत होतो. पण यावर्षी झालं नाही. खरं तर राजकीय बोललं नाही पाहिजे, पण बोललं तर लोकांना समजत नाही बोललं तर. आपण जर बघितलं असेल या सरकारचे जे निर्णय असतात, शेतकऱ्यांचे लाईट कनेक्शन आम्ही कापणार नाही, एक नेत्याने घोषणा केली का दुसरा नेता तिथं कापून येतो. कालच मी बघितलं तर काँग्रेसवाल्यांनी पेट्रोलच्या बद्दल मोर्चा काढला होता. खरं तर राज्य शासनाने जेव्हा केंद्र शासनाने पैसे कमी केले तेव्हा राज्य शासनाने पेट्रोलचे दर कमी करणं गरजेचं होतं, डिझेलचे दर कमी करणं गरजेचं होतं, पण ते दर कमी केले नाही. आपण जर बघितलं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये लाईटचे जे रेट वाढवण्याचं काम या सरकारने केलं. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाने पोट भरायचं की कसं आपण राहायचं, कसं जगायचं हे विचार मनात असताना सुद्धा लाईटचे युनिटचे रेट त्या टायमाला वाढवले गेले. आणि अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये सरकार आपल्याशी ठरले आहे. पण त्या सरकारने कमीत कमी आपल्या जाती धर्माचे, कुठल्याही धर्माचे असू द्या, आता येणारी आंबेडकर जयंती आहे आपली, म्हणजे अशा सर्व गोष्टी असतात. आता जयंतीची सुद्धा तयारी करायची बघत आता निर्बंध आपले म्हणून आता तयारी होईल, पण या सर्व घोषणा आधीच व्हायला पाहिजे होत्या, पण त्या घोषणा ते करू शकले नाही. आणि आता अर्जंटमध्ये 1 तारखेपासून हे सर्व निर्बंध हटवले आणि आता आज आपण ही शोभायात्रा भव्य स्वरूपामध्ये झाली. खरे तर रथ नसतील, पण जनता एवढा भरभरून सर्वांनी सपोर्ट केला. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो.
सर्व मंडळांची नावं तर घेणारच आहे, पण कधी कधी अपेक्षा असते सर्वांची की आमदार साहेबांनी आमचं नाव घ्यावं, आमदार साहेबांनी आमची दखल घेतली पाहिजे. सर्व इथे बसलेल्या सर्वांचीच तो दखल घेऊ शकत नाही, पण जे जे मंडळ आले होते त्या मंडळामध्ये आपल्या हनुमानवाडी, कडाकिडा व सामाजिक संस्था यांचं मी मनापासून आभार मानेल. तसंच न्यू उत्कर्ष व्यापारी सेवा संघटना यांचा मी मनापासून आभार मानेल. ते स्वतः पण आले, त्यांनी गुढी पण उभी केली होती रस्त्यामध्ये. खरं तर आपण प्रत्येक ठिकाणी गुढी उभी करणं गरजेचं आहे, जेणेकरून येण्या जाणाऱ्या दिवसभर ती गुढी दिसते आणि ज्यांची नावं घेताना आली मोठ्या प्रमाणे आपण सर्व उपस्थित आहात आणि आपण सर्व मोठे मन करून मी सर्वांचं एकदमच मनापासून आभार मानतो. कारण की आपलं मोठं मन असलं पाहिजे, आपल्या धर्मासाठी असलं पाहिजे, आपल्या समाजासाठी असलं पाहिजे. आणि म्हणून आपण ह्या 9 वर्ष स्वागत यात्रेमध्ये सहभागी होता. आणि आपला सहभाग नसेल तर आम्ही किती खर्च केला, किती कोणी डोनेशन दिलं तर ते आपल्याशिवाय अपुरं आहे. म्हणून आपल्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी सन्मान करायचा आहे. यानंतर मी गोपाळ कृष्ण डेव्हलपरचे दोन्ही संचालक आहेत. धन्यवाद. दीपक शेठ गायकवाड, नानाशेठ सर्व. यानंतर काय या ठिकाणी हरिबरी सेवा मंडळ दोघींचा सन्मान करत आहेत. त्यांनी चहा पाणी गायकवाड, विष्णू शेठ गायकवाड पंच कमिटीचे अध्यक्ष आहेत, यायचं आहे. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष कांबळे आहेत. चालक मालक असोसिएशन सन्माननीय देणगीदार आंबेडकर समजा फेरीचे अध्यक्ष चैतन्य लोक साहेब आंबेडकर समजा प्रतिनिधी स्वरूपात आपण आले. रिक्षा चालक आमच्या वेशभूषे कांबळे, पियुष कांबळे, डॉक्टर रश्मी शिंदे. यानंतर द्वितीय पारितोषिक वेशभूषा स्पर्धा, वेशभूषा यानंतर वेशभूषा स्पर्धा सन्मान्य सुनील गुरुजी यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक कुमारी अमृता चौधरी, द्वितीय क्रमांक कुमारी अमृता चौधरी, प्रथम क्रमांक, तृतीय क्रमांक विमुक्त कल्याण दोघी. माजी सभापती गणपती व भारत माता प्रसन्नात शिकायचं आहे. मला जाधव मॅडम असतील त्यांच्या पंचवेल चिकित्सालय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पत्रकार चेहरे दिसत नाही आहेत. ठीक आहे, थँक्यू. पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी बाळासाहेब सन्मान स्वीकारत आहे. कृषी वृंदावन यानंतर कृषी वृंदावन एकत्र नाही एकत्र सुरुवातच आहे. पत्रकार साक्षी मोरे, तनुश्री चव्हाण, पूर्वा देशमुख. कुणी करायचा गेला असेल तर पुन्हा उदाहरणी झालेल्या गोष्टीबद्दल आम्हाला क्षमा करावी आणि आपण सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्यामध्ये सक्षम ढोल पथक असेल, त्याचबरोबर आमचे सदस्य असतील, घोडेस्वार असतील. धन्यवाद. या ठिकाणी काम करत त्याच्या आम्ही त्यांचे असतील, आमचे पप्पूजी सावळे असतील आणि सर्व टीम ही आंदोलनाच्या आदेशानुसार विद्युत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्वागत यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होती.
आपण सर्वांनी खूप खूप प्रतिसाद दिला. खूप खूप धन्यवाद पत्रकार बंधूंचे भगिनींचे. आणि पुढच्या वर्षी अतिशय चांगलं नियोजन करून आपल्या सर्वांचा सन्मान करू. धन्यवाद. जय हिंद.